माझं नाव हर्षल बुगटे. विश्व हिंदू परिषदेला आज 60 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर त्या निमित्ताने पालघरमध्ये एक भव्य एक सभा आयोजित केली होती. तर जो सनातनी आता आपण सांगतोय की जो सनातनी झोपलेला आहे, जो अजून जागा झाला नाही आहे, तर त्याकरिता म्हणजे आपल्याला सभा ठेवायला लागते. हे आपलं फार मोठं दुर्भाग्य आहे की हिंदू आज म्हणजे एवढं म्हणजे आपला प्राचीन इतिहास आहे, एवढं सगळं काय, पण हिंदू आजपर्यंत झोपला काय. तर त्याला जागृत करण्याचं काम हे विश्व हिंदू परिषदकडून चालतं आहे. आणि याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेत. तर 60 वर्ष पूर्ण झाले त्या हिशोबाने इकडे सभा ठेवली होती. म्हणजे हिंदू कसं आहे की एक हिंदूंचं एक प्रेरणास्थान म्हणजे एक स्वामी विवेकानंद. जे स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारत भ्रमण केलं, हिंदूंचं पूर्ण म्हणजे आपली परंपरा सांगा, सनातनीचं जे असेल ते आपलं स्प्रेड करण्यामागे त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं. भारत भ्रमण केल्यानंतर ते म्हणजे परदेशात गेले. परदेशामध्ये त्यांनी 1993-94मध्ये शिकागोमध्ये जी विश्व परिषद झाली, त्या परिषदेमध्ये सगळ्या रिलिजनना त्यांनी अगोदर हे केलं. म्हणजे तिकडचे जे होते प्रमोटर, तर सगळ्यांना त्यांनी अगोदर म्हणजे सहभाग दिला, चान्स दिला. आणि जेव्हा शेवटचे 5 मिनटं होते तेव्हा त्यांनी सांगितलं की बा हा भगवा कपडा घातलेला माणूस कोण आहे, तर यांना देखील 5 मिनटं द्या. आणि 5 मिनटं देऊन आणि आपण त्यांचं भाषण संपवू. पण जेव्हा ते भाषणाला आले तर त्यांचं मिनिट टोटली 40 मिनटापेक्षा जास्त गेलं. तर आणि सगळ्यांनी कोणी त्या स्टार्टिंगला उभं राहून कोणीच टाळ्या वाजवल्या नव्हत्या. पण जेव्हा जे आपले स्वामी विवेकानंद आले, त्यांनी हिंदूंबद्दल जी काही जागृती म्हणजे त्यांनी दाखवली, जी आपली परंपरा आहे, आपला जो इतिहास आहे आणि आपल्या कशा प्रकारे महत्त्व आहे हिंदू धर्माचं, तर हिंदू धर्म त्यांनी विवेकानंदजींनी त्या म्हणजे आंतरराष्ट्रीयमध्ये जाऊन परदेशात जाऊन जे काही म्हणजे त्यांनी प्रचार केला, तर त्यावेळेस सगळे माणसं उभे राहून त्यांनी स्वागत केलं आणि पहिला नंबर त्यांना मिळाला. म्हणजे त्यांनी ही जागृती केली. आणि हीच जागृती आज आपल्याला भारतामध्ये सनातनीच्या जे आहेत सगळेजण आपण जे आहेत, तर यांचं वक्तव्य देखील त्यांच्या पद्धतीने व्हावं आणि भरपूर आपला प्रसार व्हावा. जसं आता अंबेमाता मंदिरमध्ये पालघरमध्ये दर शनिवारी हनुमान चालीसा होते, तसंच प्रत्येक मंदिरात दर शनिवारी हनुमान चालीसा व्हावी. हा एक समाजाचा पार्ट आहे. पण आपल्या कौटुंबिक म्हणजे आपलं कौटुंबिक म्हणजे कुटुंबाचा पार्ट काय, तर प्रत्येक म्हणजे दररोज सकाळी 7 वाजता पूर्ण कुटुंबासकट म्हणजे वयस्कर असू द्या की लहान बालक असू द्या, त्यांचे सगळ्यांनी एकत्र घेऊन हनुमान चालीसाचा पठण व्हायला पाहिजे. हे म्हणजे एक विश्व हिंदू परिषदेचा एक म्हणजे बोलतो ना आपण की प्रसार नाही म्हणजे सनातनी जागृत कसा काय होईल. अजून जो झोपला आहे, जोपर्यंत हनुमान चालीसा आपलं बालकांमध्ये, वृद्धांमध्ये, सगळ्यांमध्ये पोचेल आणि ते स्प्रेड करण्याचं काम विश्व हिंदू परिषद करते. तसं आपल्या कौटुंबिक पद्धतीमध्ये देखील आपल्याला ते काही बदलाव करावे लागतील. दर महिन्यामध्ये आपल्याला एक अन्नदान करावं लागेल. म्हणजे जे सणाचं पहिले होतं, दर महिन्यात अन्नदान बोला किंवा वृक्षारोपण बोला, परत आपले आरती वगैरे आहेत त्या अजून स्प्रेड व्हायला पाहिजेत. आणि आता कोणीही काही भेटलं तरी जी आपली माणसं आहेत ते जय श्रीराम बोलायला लाजतात, तर जय श्रीराम बोलायला हे लाजू नका आणि बिनधास्त जय श्रीराम बोला. पूर्ण भारत आपला आहे. जर भगवद्गीतामध्ये ज्या श्रीकृष्णाने जे बोल सांगितलं अर्जुनाला, तर त्या भगवद्गीतामध्ये त्या काळात भारत हे नाव 13 ते 14पेक्षा जास्त वेळा उच्चारलं गेलं आहे भारत नाव. आणि हे आपलं दुर्भाग्य आहे की हे भारत नाव आपल्याला मागच्या वर्षी इंडिया बदलून भारत नाव ठेवलं गेलं. म्हणजेच आपला हा हिंदुस्थान, आपला हा भारतवर्ष हा किती मागे आहे. त्याच्यामुळे याला अजून प्रोत्साहित करण्यासाठी आणि अजून डेव्हलप करण्यासाठी आणि अजून आपले विचार जे आहेत, आपली जी विचार संस्कृती ही अजून स्प्रेड करण्यासाठी आपल्याला अजून भरभरून कामं करावं लागेल आणि भरभरून आपली परंपरा आहे ती आपल्याला स्प्रेड करावी लागेल. यासाठी विश्व हिंदू परिषद काम करतेच आहे. तसंच आपल्या प्रत्येक सनातनीचं, प्रत्येक हिंदूंचं हे कर्तव्य आहे की आपल्या धर्माचा गर्व करा, आपल्या धर्माचा हे करा. आणि परत आता हे भाषण ऐकताना ते जे माने सर होते त्यांनी सांगितलं की शस्त्र आपल्याला उचलायलाच पाहिजेत. तर आपल्या जे आपले संस्कृत श्लोक वगैरे आहेत त्याच्यामध्ये पण असं लिहिलं आहे की अहिंसा परमो धर्म रक्षती तथैविच. म्हणजे अहिंसाला जरी आपण प्राधान्य दिलं असेल तरी जर ज्या ठिकाणी धर्माचा नाश होतो त्या ठिकाणी आपल्याला शस्त्र उचलावेच लागतील. हे स्वतः श्रीकृष्णाने देखील अर्जुनाला सांगितलं आहे. जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्णाला सांगितलं जे समोर उभे आहेत माझे जे नातेवाईक आहेत ते सगळ्यात मी त्यांना कसं काय मारू, तेव्हा श्रीकृष्णाने एवढंच सांगितलं की आपण दुर्जनांचा आपण नाश करतो आणि ही आत्मा आहे, ती त्यांना मारलं तरी ते त्यांची आत्मा ही चिरंजीव राहणार आहे. त्यामुळे म्हणजे श्रीकृष्णानेच अगोदर सांगितलं जर आपल्या धर्मावर म्हणजे कुठूनही काही बंदी होत असेल
किंवा बंदी होत असेल किंवा आपले विचार कुठेतरी दाबतायत, तर ते हे दाबले नाही पाहिजेत, हे आपल्याला श्रीकृष्ण भगवाननी सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट मी बोलला हनुमान चालीसा, अन्नदानाचं, वृक्षारोपणचं, तसंच श्रीकृष्ण म्हणाले शेवटला गीतामध्ये की जे माझे हे बोल आहेत हे जास्तीत जास्त जो स्प्रेड करेल तो मला मनुष्य आवडेल. भले त्याचे कर्म आहेच, कर्माचा आपल्याला हे नाही, हा कलियुग आहे, आपण मोहमायामध्ये सगळेजण आपण फसलेले आहोत. ओके, हां, तर मग ही म्हणजे सामूहिक गीतापठण, जसं आता पालघरमध्ये अंबेमाता मंदिरामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी जे आयोजित केलं आहे हनुमान चालीसा, सामूहिक हनुमान चालीसा जी वाचली जाते तिथे, तर त्याच पद्धतीने दर महिन्यात एकदा तरी किंवा 6 महिन्यात एकदा तरी सामूहिक गीतापठण व्हावं. हीच हर्षल बुकटे, माझं नाव हर्षल बुकटे, या माध्यमातून मी पब्लिकला सांगू इच्छितो की सामूहिक गीतापठण व्हायला पाहिजे. श्रीकृष्णाचे बोल सगळ्यांच्या पब्लिकमध्ये आपले हे यायला पाहिजेत. जेव्हा त्यांचे बोल येतील तेव्हाच मेन सनातनी जागृत होईल. जय श्री राम. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.